चला आता इथे चिकन बनतंय तोपर्यंत मला तो कांदे पोह्याचा सीन ऐकायचा तो तुमचा. कांदे पोह्याचा सीन असा होता की म्हणजे मी आजपर्यंत कधीच मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला गेलो नव्हतो. हे माझी पहिलीच वेळ आणि मी कधी असा फॉर्मल कपडे वगैरे घालत नाही आणि मला जाम मित्रांनी वगैरे हे करून मुलगी बघायला चाललंय भाई एकदम फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट मस्त इन वगैरे असं करून जायचं वगैरे. आणि मी मला कधी तसे कपडे घातलेच नाही मी. सो मी आपला पहिलेच अनइझी येऊन गेलो आणि कसं तरी आपलं जाऊन बसलो आणि जाऊन बसल्यानंतर सगळे म्हणजे आपल्या सोबतचे जे असतात आपले भाऊ वगैरे असे तसे सगळे काही मित्र वगैरे असे आम्ही सगळे गेलो आणि एकदम अनइझी म्हणजे मी तर खालीच बघत होतो कंटिन्यू. आली म्हणजे ही आली एकदम पहिले ते ग्लास वगैरे पोहे वगैरे घेऊन आणि माझ्याकडे तो कोल्ड्रिंकचा ग्लास होता माझाचा आणि मी आपला तो ग्लास असा आणि मी थरथर कापतोय असं माझं असं चाललेलं. आणि मी खरंच सांगतो मी कधी घाबरत नाही पण त्या सिच्युएशनला मला माहित नाही मला काय झालं होतं. खूपच मला तर माझा मित्र बाजूला बसला होता अमर आणि तो मला हे करतो की खाली ठेवून दे नको पिऊ चालेल चालेल प्यायची गरज नाहीये कारण ते दिसत होतं सगळ्यांना असं. आणि ही आली पोहे घेऊन वगैरे सगळं. आणि आता बघायचं कसं तर कारण मी फक्त एकदा बघण्याचा प्रयत्न केला आणि इकडचे सगळे माझ्याकडे बघायला लागले आणि जशा यांनी बघायला लागले मी आपला खाली. तर मी तुला सांगतो मी 30 सेकंड पण बघितलं नव्हतं. बापरे असं बघितलं आणि खाली हे करून आणि नंतर पोहे घेतले आणि खात होतो वगैरे वगैरे. काहीच नाही म्हणजे जो फोटो पाहिला होता तेवढाच. कारण ती सिच्युएशनच इतकी खतरनाक असते की आपल्याला काही कळतच नाही. त्याच्यामुळे ना लक्षात येत नाही खरं तर की यार हा कार्यक्रम आपल्यासाठी नवीन आहे सगळ्या गोष्टी नवीन आहे त्याच्यामुळे काही कळत नव्हतं. तो असं करून तो कार्यक्रम पार पडला बस एवढंच आहे त्या कार्यक्रमात. मग त्यानंतर अश्विनी तू असा एक कोणता पदार्थ आहे जो तू स्वतः बनवला आणि अनुजला दिलास पहिला एकदम पहिला? मी तुला ऍक्च्युअली सांगते की मी घरी गेल्यानंतर चांदूरला होते म्हणजे माझ्या सासरी. ते लग्न झाल्यानंतर मी सासरी होते काही दिवस. तर 3 दिवसात हा शूटिंगला गेला आणि 3-4 दिवसात मी पण NSG ला गेले. तर मी ना माझे सासरे कधीच मॅगी पास्ता खात नाही. तर मी तो देसी पास्ता बनवून माझ्या सासऱ्यांना खाऊ घातला होता चांदूरला. ते त्या दिवसापासून पास्ता खायला लागलेत. वा. आणि त्यांना खूप म्हणजे बाबा कधीच मॅगी वगैरे हे त्यांना आवडत नाही. हो ते नाही जंक फूड म्हणतात आणि हे नाही. आणि ते आता आतुरतेने वाट बघत असतात की अश्विनी कधी येणार आणि तो पास्ता मला खायला मिळणार. आणि खरं तर तो पास्ता मी पण पहिल्यांदाच तसा खाल्ला होता कारण त्यात तू पास्ता मध्ये असं मसाला पास्ता म्हणजे बटाटे वगैरे मी कधीच बघितलं. मी बटाटे टोमॅटो जसं आपण हे करतो ना पोहे वगैरे जसं बनवतो तसं मी तो पास्ता बनवला होता. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.